हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? तर बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर परत आपण आलेलो आहोत. कारण का व्हिडिओ जे आहेत ते आधीचे पण खूप पेंडिंग पडलेले होते. एडिटिंगला बिलकुल वेळ नाही, कारण का आता संक्रांत झालेली आहे आणि संक्रांतीचीच अजून खूप सारी गर्दी आहे. त्याच्यामुळे तेच ब्लाऊज चालू आहेत, कोणाचा बड्डे आहे. तर आत्ता असं झालेलं आहे, प्रत्येक फंक्शनला, प्रत्येक कार्यक्रमाला लेडीज साड्या घेतात आणि प्रत्येक ब्लाऊज त्यांना तेव्हाच्या तेव्हाच हवा असतो. तर तसंच आपल्या बाबतीत पण झालेलं आहे. तर एक साडी जी आहे ती थेट कुठून आलेली आहे तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. तर ही साडी जी आहे ती आलेली आहे नांदेडवरून. तर आपलेच नातेवाईक आहेत, म्हणजे त्यांचे सगळे ब्लाऊज आपल्याचकडे असतात. पण आता ही तिकडे गेलेली, त्याच्यामुळे तिचे ब्लाऊज इकडंच आलेले आहेत. तर हे बघा साडी, बॉर्डर बघू शकता साडीची. आणि इकडे बघा, म्हणजे ह्याला आहे ना, ह्या पद्धतीने इथे जरकनचं काम केलेलं आहे सगळं. आणि इकडं पण असे हे बघा डायमंड लावलेले आहेत. कशी वाटते ही साडी? आणि अजिबात फुगणारी नाही. जरी ही साडी जेवीची मटेरियलमध्ये असली ना, तरीसुद्धा ही साडी अजिबात फुगणार नाही आहे. तर हिचा ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे, बोटनेकमध्ये आहे आणि डिझाईन पण सांगितलेली आहे. बॅक साईडला पण डिझाईन आहे आणि स्लीव्जलासुद्धा डिझाईन आहे. तर अजून थंडी काही इकडे कमी झालेली नाही आहे, त्याच्यामुळे रात्रीची इतकी सर्दी आणि घसा, त्याच्यामुळे झोप झालेली नाही आहे. हे बघा चेहरा असा सुजलेला आहे माझा. पण आता हे काम तर हिच्या मम्मीचं, हिचं माप नव्हतं आलेलं, तर हिचं माप आलेलं आहे आता. तर हिच्या मम्मीचं काम झालेलं आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. ही बघ, तर बघा ही साडी येते. तर घडी जी आहे ना ती उलटी होती, तर हे साडीला फॉल लावायचा आहे. बघू शकता मस्त साडी ही बाटिकमधली आणि मेहंदी कलर आहे. तर हिचा ब्लाऊज झालेला आहे. हे बघा अशी साडी आहे आणि हिला पण असं थ्रेड वर्क आहे या साडीला. इथून जवळून दिसत असेल तुम्हाला. डोला सिल्कमध्ये साडी आहे पण थ्रेड वर्क आहे. तर हिचा ब्लाऊज मी रात्री माप होतं, तर हिचा ब्लाऊज आपण शिवलेला आहे. आता राहिलेला आहे डॉक्टर मॅडमचा ब्लाऊज. तर त्या डॉक्टर आहेत, आमची नातच लागते, डॉक्टर आहेत. हे बघा, तर हा ब्लाऊज कटोरीमध्ये आहे. तर यांचे खूप शोल्डर उतरायचे प्रॉब्लेम आहेत. तर बऱ्यापैकी आपण आता फ्रंट नेक आहे तो थोडासा कमी केलेला आहे. तर ह्याला यांना हुक लागत नाही, त्यांना बटनच लावायचे. त्याच्यामुळे मग हे बघू आता, गावात कोण जाणार असलं ना तर देईन मी इकडे त्याचे काळजी करायला. तर चला म्हटलं थोडासा तुमच्याबरोबर साडी शेअर करू. मस्त साडी. आणि माझे केस बघा किती दाट आणि मोठे झालेले आहेत. हे बघा इथपर्यंत आहे आता सध्या. पण आता आहे ना व्हाईट व्हायला लागले थोडे थोडे. पण काही पण लावलं ना तर मग ते केसांचा आहे ना पोत सगळा खराब होतो. त्याच्यामुळे एवढ्यात मी काहीच लावलेलं नाही. जे काय रेमेडी मी लावेल ते तुम्हाला सांगेल. तर आता सध्या भरपूर मोठे आहेत आणि त्याच्यामुळे ना केस जर का धुतले ना तर सर्दी होती खूप मग मला. तर हे बघा तुम्ही बघा केसांची लेट इथपर्यंत आहे. आता जसं जसं वाढेल ना तर मी तुम्हाला दाखवेलच. तर चला आता वेळ नाही घालवत, आपण कटिंगला सुरुवात करू. ब्लाऊज रेडी झाला ना बोटनेकचा आणि डिझाईन कशी बनवणार आहे मी ते तुम्हाला दाखवेलच. तर आता सध्या आवरायला काही वेळ नाही, त्याच्यामुळे अवताराकडे लक्ष देऊ नका. आणि हे श्रग आहेत ना हे आपण सेलिंगसाठी आणलेले आहेत. तर म्हटलं चला एक श्रग मी पण काढलेलं आहे. तर कसं अजून थंडी आहे ना, स्वेटर आहे ना, सारखं सारखं तेच यूज करून मग म्हटलं चला थोडंसं आदलून बदलून. पण तर कसं वाटतं हे श्रग नक्की सांगा. असं आहे, साईज पण मस्त आहे. फ्री कोणाला पाहिजे असेल तर नक्की मला खाली मेसेज करायचे आहेत व्हिडिओच्या खाली. चला तर आता वेळ न घालवता आपण आता ब्लाऊज कटिंगला सुरुवात करत आहोत. तुम्हाला ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी भेटते परत. ओके. हॅलो मैत्रिणींनो, तर बोटनेक ब्लाऊज बनवण्याची तुमची पद्धत कशी आहे नक्की मला कमेंट करा. तर हे बघा ह्या पद्धतीने पेपर असा ठेवण्याच्यावरती हे असं बरोबर टिपा मारून घेतलेलं आहे ना. आणि डिझाईन कशी रेडी होईल ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे थोड्याच वेळामध्ये. तर हे बघा ही डिझाईन या पद्धतीने अशी झालेली. तर आता इकडे जे दिसतंय ना तुम्हाला, ह्याला आपल्याला आता इथे पायपिंग करायची आहे. त्याच्यानंतर लास्टवाला लूक तुम्हाला मी दाखवणार आहे कसा होतो आहे तो. फायनली हे बघा डिझाईन अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. हे मोर जे आहेत ना, हे इकडं तो पिसारा होता थोडासा त्याचा, दोन्ही साईडने थोडा थोडा गेलेला आहे. कारण का आता कस्टमरने ही डिझाईन सांगितल्यामुळे आपल्याला काही त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. पण डिझाईन कशी झाली हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर इकडे ना एक ब्रॉच होता बरं का,
पण हा गळाच अगदी खाली आलेला आहे, त्याच्यामुळे तो ब्रॉच कुठे लावणार आहे आपण. तर ब्रॉच आपण स्किप केलेला आहे इकडे, आणि त्या तिकडे एक शोचं बटन लावू. तर फायनली डिझाईन जी आहे ती अशी झालेली आहे. चला, तर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर दोन्ही साईडची बाजू सारखीच आहे, तर इकडे हे खालीवर असल्यामुळे तसं दिसतंय. तुम्ही बघू शकता कशी आलेली आहे फिनिशिंग, नक्की सांगा. तर बघा, ही डिझाईन अशी रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला ती कशी बनवली त्याचा शॉर्ट व्हिडिओ थोडा दाखवलेला सुद्धा आहे. तर अतिशय डिफिकल्ट असते ही डिझाईन बनवायला, त्याच्यामुळे त्याची आपण शिलाई पण तशीच घेत असतो. कोणाला याची शिलाई जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा. तर याची शिलाई मी किती घेतलेली आहे, आणि कस्टमरनी जेव्हा हा ब्लाऊज बघितला स्टेटसला, तेव्हा लगेच तिकडून मला तिचा मेसेज आला की याला तुम्ही खालच्या साईडला बटरफ्लायसुद्धा बनवा. ब्लाऊज कसा बसा कंप्लीट केला, पण साडीचं फॉल बाकी होतं, म्हणून मग मशीनवरती बसलेली आहे पिकोच्या. आणि ही बघा आमची येडूबाई, म्हणजेच माझी इंदू आलेली आहे आणि ती डिस्टर्ब करते आहे. तिला डायरेक्ट मशीनवरतीच बसायचं असतं, टेबलवरती, म्हणजे ती एकदम खुश होऊन जाते. तिला वरती घेतलं ना खूप आनंद होतो. असं तर बघा, आपलं ब्लाऊजचं काम म्हणजे कटिंग करण्याच्या वेळेस किंवा स्टिच करण्याच्या वेळेस यांची लुडबुड ही चालूच असते. त्याच्यामुळे कधी कधी मी नाईटसुद्धा करते, रात्रीचे 12-12, 1-1 वाजेपर्यंत. आणि तुम्हाला